मित्रांनो, निवडणुका झाल्या, निकाल लागले, सरकारही स्थापन झालं. जी लाडकी बहीण योजना चालू केली ती शिंदे सरकारनं, ती लाडकी बहीण योजना सध्या म्हणजे तिचा हप्ताच यायला तयार नाही महिलांच्या खात्यामध्ये, लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये. तर सरकार म्हणत आहे की आम्ही सध्या अर्जाची पडताळणी करत आहोत, त्यानंतर तुम्हाला हप्ता जो आहे तुमच्या खात्यात जमा होईल. पण अर्जाची पडताळणी केली आणि काल पुण्यामध्ये 10,000 महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत, अशी न्यूज होती. मी काय मनाने नाही सांगत. तर हे म्हणजे फक्त तुम्ही अगोदर पण सांगू शकत होता की बाबा नियम अटी काय असणार काय. नंतर आता अर्जाची तुम्ही छाननी करताय आणि त्याच्यातून बाद करताय, तर मग ह्याच्यामधून कोण बाद होईल काही सांगता येत नाही ना. बरोबर आहे का नाही महिलांनो, लाडक्या बहिणींनो? तर हे इतका पैसा इतक्या महिलांना देण्यासाठी जड जाईल सरकारला, म्हणून ते पडताळणी करून आहे ना काही कुठल्या तरी निकषावर हे अर्ज बाद करत आहेत आणि संख्या कमी करत आहे, जेणेकरून ही योजना चालू राहावं आणि त्याच्यातले काही बहिणी आहेत ते कमी व्हावं, म्हणजे सरकारवर लोड येणार नाही इतक्या जणाला पैसे द्यायचा. कारण 2100 करायचं म्हणले होते, ध्यानात आहे ना, 2100चा विषय अलग आहे, तो आता देणार नाहीत ते. पण एकंदरीत बघता असं वाटतं आहे की योजना चालू ठेवतील ते, काही दिवसानं करतील, पैसे देऊन टाकतील तुम्हाला ह्याच्यामध्ये खात्यामध्ये. पण बऱ्याच महिलांचे ह्याच्यात अर्ज आहे ना बाद होणार, ते तुम्ही लक्षात घ्या बरं का. खूप जणांचे नाव वगळण्यात येणार त्याच्यामध्ये. कारण त्यांचं म्हणणं आहे की काही लोकांनी ह्याचा गैरफायदा घेतला. कसा की पुरुष असून सुद्धा महिलेच्या नावानं अर्ज केला आणि त्या योजनेचा लाभ घेतला पुरुषांनी सुद्धा. तर असू शकतं, ही पण गोष्ट खरी असू शकते, आपण काही धुडकावून लावत नाही अशा गोष्टी. पण ह्याच्यामध्ये ना जे ओरिजिनल आहेत लोक, त्यांना पण नुकसान सहन करावं लागणार आहे. ज्या खरोखर लाडक्या बहिणी आहेत, जे पात्र आहेत, पण कुठल्या ना कुठल्या कारणाने त्याला अपात्र म्हणून बाजूला करण्याची शक्यता आहे. कारण कसंही करून सरकारला संख्या कमी करायची, अर्जाची संख्या, लाभार्थी महिलांची संख्या कमी करायची. कारण प्रत्येक महिन्याला 1500 रुपये देणं जड चाललं. कुठून आणतील ते पैसे एवढे? हे निवडणुकीच्या तोंडावर राबवलेला एक हे होता हा फंडा, तो फंडा सक्सेस झालेला आहे. आता काही ना काही जुगाड करावं लागणार आहे ना. आता मी म्हणजे खरं सांगतोय बरं का, म्हणजे बघा ना तुम्ही, आता दर महिन्याला 1500 रुपये प्रत्येक महिन्याला देणं म्हणजे अवघड मोठी गोष्ट आहे ना. हे त्यांना पण माहीत होतं. त्यांनी आता काय केलं की आता एक जुगाड काढला आहे. आता त्याच्यामध्ये योजना जर बंद केली तर वेगळा संदेश जाईल, चुकीचा जाईल. मग योजना बंद नाही करायची, आपण अर्जाची छाननी करायची आणि त्याच्यातून आहे ना काही ना काही कारणं लावून बाद करून टाकायची, संख्या कमी करून टाकायची 30-40% आणि मग तीच योजना चालू ठेवायची. मग म्हणजे संदेश असा जातो की नाही भाऊ योजना चालू आहे, पण ज्याचं नाव बाद झालं आहे त्यांनाच कळणार आहे की योजना कशा पद्धतीत चालू आहे. तर तुमचं पण याच्यामध्ये नाव असू शकतं. बघा तुम्ही, आणि तुमच्या काय प्रतिक्रिया आहे त्याच्यावर, मी जे बोलतो ते खरं आहे का नाही, तुम्हाला काय वाटतं तुम्ही पण सांगा. जर काही विचारायचं असेल, काही बोलायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला ज्याचं नाव राहील त्याच्यामध्ये लिस्टमध्ये त्याला पैसे भेटतील थोड्या दिवसामध्ये. थोडा वेट करा. योजना बंद नाही होणार, एवढं नक्की आहे की योजना बंद नाही होणार, चालू राहणार आहे योजना. चला, कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? धन्यवाद. जय महाराष्ट्र. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मराठी माणसाला सपोर्ट करा. चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.